आज 2 जुलै सकाळचे 9:30 वाजलेत. पाहूयात येत्या 24 तासात राज्यातील हवामान कसे राहील. तर बंगालच्या उपसागरावरती चक्रीवादळ जे अति उंचावर होते ते आता कमी उंचावर सुद्धा म्हणजे जमलगत सुद्धा चक्रीवादळ वारे आता दिसू लागलेले आहेत. लवकरच या ठिकाणी कमी दाबाचं क्षेत्र विकसित होण्याचा अंदाज आहे या सिस्टीम मधून. त्यासोबत कमी दाबाचा पट्टा यातून उत्तर भारताकडे गेलाय. चक्रीवादळ वारे उंचावरती इकडे गुजरातच्या आसपास आहेत. ऑफशोर ट्रफ कोकण किनारपट्टीला सक्रिय आहे आणि अति उंचावरची ट्रफ ही विदर्भाच्या आसपासच्या भागांपर्यंत पोहोचते. त्यामुळे राज्यात या सर्व सिस्टीमच्या प्रभावामुळे काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता कायम आहे. तर काही भागांमध्ये हलक्याच्या सरीच राहतील. जर आपण पाहिलं सॅटेलाइट इमेजमध्ये तर आज सकाळी नागपूर, भंडारा, गोंदिया या ठिकाणी पावसाच्या नोंदी होऊ लागल्यात. पहाटेपासून या ठिकाणी पावसात वाढ थोडीशी झालेली आहे. मुंबई, ठाणे, पालघरच्या किनारपट्टीच्या भागांकडे पावसाचा जोर हा टिकून आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी अधूनमधून मध्यम किंवा हलक्या मध्यम सरी होत आहेत. गोव्याकडे सुद्धा काही ठिकाणी मध्यम ते काही वेळासाठी जोरदार सरी पाहायला मिळत आहेत. राज्याचा अंतर्गत भाग आहे. सध्या ढगाळ वातावरण जरी असलं, तरी बाकी इतर ठिकाणी पावसाचे ढग हे दिसत नाहीत. आणि ते 24 तासातील जर आपण अंदाज घेतला, तर येत्या 24 तासामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रायगड त्यानंतर इकडे नाशिक, पुण्याचा घाटाकडील भाग असेल. या भागाकडे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता राहील. तर एखाद्या ठिकाणी अतिवृष्टी सुद्धा होण्याची शक्यता आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा, कोल्हापूर घाट, सातारा घाट मुसळधार ते एक दुसऱ्या ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस हा अपेक्षित आहे. तसंच इकडे नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीचे उत्तरेकडील भाग या ठिकाणी सुद्धा एखाद्या भागामध्ये मुसळधार तर बऱ्यापैकी भागांमध्ये हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळण्याचा अंदाज आहे. तसेच जळगाव, नाशिकचे थोडेफार पूर्वेकडील भाग, छत्रपती संभाजीनगर, जालन्याचे उत्तरेकडील भाग असेल, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, अमरावती हा जो काही भाग आहे वर्धा, तर या भागामध्ये आपल्याला हलका मध्यम ते एखाद्या ठिकाणी थोडासा जोरदार पाऊस पाहायला मिळेल, पण व्याप्ती ही सार्वत्रिक नाहीच आहे. त्यानंतर या ठिकाणी जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली हा जो राहिलेला भाग आहे किंवा अहिल्यानगरचा थोडासा पूर्वेकडील भाग. जास्त शक्यता नाही मात्र काही ठिकाणी हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. पण हा पाऊस सुद्धा थोड्या क्षेत्रांसाठीच मर्यादित राहील. त्यानंतर इकडे मध्य महाराष्ट्राचे पश्चिमेकडील भाग म्हणजे नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर पश्चिम भागामध्ये हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. त्याच्या अजून पूर्वेकडे गेलात तर नंदुरबार, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहिल्यानगरचा राहिलेला बराचसा भाग आहे, नाशिकचा भाग आहे, धुळ्याचा भाग आहे. या ठिकाणी क्वचितच हलकासा पाऊस काही ठिकाणी अपेक्षित आहे. जास्त ठिकाणी पावसाची शक्यता अजूनही दिसत नाही. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. असेच हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेज फॉलो करा.